मंत्री गिरीश महाजन यांनी भारतापासून फुटून स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या भिंद्रनवाले आणि त्याच्या सहकाऱ्यांना शहीद म्हटलंय। मात्र खरे शहीद ठरतात ते भारताचे तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल अरुण कुमार वैद्य, ज्यांची त्यांच्या निवृत्तीनंतर खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी पुण्यात हत्या केली। मंत्री गिरीश महाजन यांना एकतर हा इतिहास ठाऊक नाही किंवा माहिती असून देखील कोणत्या तरी हेतूने गिरीश महाजन यांनी हे वक्तव्य केलंय। मात्र गिरीश महाजन यांच्या या वक्तव्यामुळे इतिहासाची पुन्हा एकदा उजळणी करण्याची वेळ आली आहे। मी आता जिथे उभा आहे तिथेच 10 ऑगस्ट 1986ला 2 खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी निवृत्त झालेल्या जनरल अरुण कुमार वैद्य यांची हत्या केली होती। याच ठिकाणी जनरल अरुण कुमार वैद्य यांचं पुढं हे स्मारक उभारण्यात आलं। जनरल अरुण कुमार वैद्य यांच्याबद्दल एक छोटंसं त्यांना श्रद्धांजली वाहणारं या ठिकाणी हे एक अवतरण आहे, ज्यामध्ये म्हटलं गेलं आहे की स्वर्गीय जनरल अरुण कुमार वैद्य पद्म विभूषण, इनकी हत्या इस चौराहे पर रविवार 10 अगस्त 1986 को प्रात 11:15 बजे हुई। जनरल वैद्य कर्तव्य निष्ठा के प्रतीक तथा महान सैनिक थे, जिन्होंने भारतीय सेना की उच्च परंपराओं का पालन किया और अपने आदर्शों के अनुसार अपने जीवन का बलिदान दिया। उनकी आत्मा अमर रहे। हा इतिहास मंत्री गिरीश महाजन यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा सांगण्याची वेळ आली आहे। जनरल अरुण कुमार वैद्य हे ऑपरेशन ब्लू स्टार राबवणारे भारताचे तत्कालीन लष्कर प्रमुख होते। ही माहिती बऱ्यापैकी सगळ्यांना ठाऊक आहे। मात्र त्याआधीची त्यांची लष्करातील कारकीर्द तेवढीच दैदिप्यमान राहिली आहे। महाराष्ट्रातील अलिबागमध्ये जनरल अरुण कुमार वैद्य यांचा जन्म झाल्यानंतर त्यांचं शिक्षण अलिबाग, पुण्यातील रमणबाग आणि त्यानंतर मुंबई या ठिकाणी त्यावेळी झालं। त्यांचे वडील सुरतचे कलेक्टर होते आणि वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी म्हणजे 1944 साली जनरल अरुण कुमार वैद्य हे लष्करामध्ये सामील झाले, अर्थात ब्रिटिश आर्मीमध्ये ते अधिकारी बनले। त्यानंतर जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं 1948 साली निजामाच्या विरोधात जी लष्करी कारवाई करण्यात आली त्या कारवाईमध्ये त्यांचा सहभाग राहिला आणि त्यानंतर 1965च्या पाकिस्तान विरोधातल्या युद्धात त्यांनी जी कामगिरी बजावली त्यामुळं त्यांना महावीर चक्र त्यावेळी प्रदान करण्यात आलं। लष्करातील हा 2ऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च असा बहुमान। त्यानंतर 1971 साली पुन्हा एकदा पाकिस्तानसोबत युद्ध झालं, तेव्हा देखील त्यांनी जो पराक्रम गाजवला त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा महावीर चक्र हा बहुमान देण्यात आला। 2 वेळा या बहुमानाने त्यांना सन्मानित करण्यात आलं। त्यानंतर पुढं त्यांची लष्करी कारकीर्द पुढं जात राहिली आणि 1983 साली त्यांना भारताच्या लष्कर प्रमुखपदी नियुक्त करण्यात आलं। इंदिरा गांधी, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडून त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ असे असलेल्या एका अधिकाऱ्याला डावलून अरुण कुमार वैद्य यांची भारताच्या लष्कर प्रमुखपदी इंदिरा गांधी यांनी निवड केली होती आणि त्याला त्यावेळी काही कारणं देखील होती। 1984 साली जेव्हा खलिस्तानवादी चळवळ अगदी टिपेला पोचली होती, खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी अमृतसरमधल्या सुवर्ण मंदिरात आसरा घेतला होता। एका अर्थाने धर्माच्या आडून हे दहशतवादी भारतापासून फुटून बाहेर निघण्याची मागणी करत होते, तेव्हा त्या परिस्थितीनुसार जनरल अरुण कुमार वैद्य यांनी इंदिरा गांधी यांच्या सहमतीने ऑपरेशन ब्लू स्टार राबवलं। भिंद्रनवाले आणि त्याचे सहकारी मारले गेले। अर्थातच या कारवाईमुळं सुवर्ण मंदिराचं मोठं नुकसान झालं आणि भारताच्या अखंडतेवरती एक ओरखडा उमटला, भारताच्या सर्वसमावेशकतेवरती एक ओरखडा उमटला। पंजाब भारतात राहिला, मात्र जी मनं दुखावली गेली ती कायमची। मात्र त्यावेळी जनरल अरुण कुमार वैद्य यांना ती कारवाई करणं हे क्रमप्राप्त होतं आणि त्यांनी त्यामध्ये कोणतीही कसूर केली नाही, ज्याचा परिणाम त्यांना पुढे
भोगावा लागला. 1986 साली जानेवारी महिन्यात जनरल अरुण कुमार वैद्य हे लष्कर प्रमुख पदावरून निवृत्त झाले आणि निवृत्तीनंतर त्यांनी पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील कॅम्प भागातील कोरेगाव पार्ककडे जाणारा जो रस्ता आहे तिथे बंगल्यामध्ये ते त्यांची पत्नी भानुमती यांच्यासह राहण्यासाठी आले. निवृत्त होऊन अवघे 6 महिने झाले होते. रविवारचा दिवस होता. पुण्यातील कॅम्प भागातून खरेदी करून जनरल अरुण कुमार वैद्य, त्यांची पत्नी भानुमती, त्यांच्यासोबत त्यावेळी असलेला त्यांचा अंगरक्षक मारुती कारमधून खरेदी करून पुन्हा त्यांच्या घराकडे निघालेले होते. इथून डाव्या बाजूला कॅम्प परिसर आहे. खरेदीसाठीची अनेक ठिकाणं त्या ठिकाणी आहेत. कपड्याची दुकानं असतील, बेकरी असेल किंवा खाण्याचे वेगवेगळे आउटलेट्स असतील, यासाठी तो भाग आज देखील प्रसिद्ध आहे. तिथून जनरल अरुण कुमार वैद्य यांची ती मारुती कार या ठिकाणी आलेली असताना 2 दहशतवादी जिंदा आणि सुखा यांनी गाडीचा वेग कमी झालेला आहे हे पाहून त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या. 3 गोळ्या जनरल अरुण कुमार वैद्य यांना लागल्या, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामध्ये त्यांची पत्नी जखमी झाली. त्यांच्यासोबत असलेला अंगरक्षक देखील यामध्ये जखमी झाला. या सगळ्या हत्येनंतर पोलिसांनी जे काही तपास केला त्यामध्ये दोघांना अटक करण्यात आली. सुखदेव सिंग सुखा आणि हरजिंदर सिंग जिंदा, म्हणजे सुखा आणि जिंदा, आणि त्यांना पुढं 1989 साली फाशी देखील देण्यात आली. या सगळ्या इतिहासाची उजळणी अर्थातच करण्याची गरज गिरीश महाजन यांच्या वक्तव्यामुळे आलेली आहे. तर इतका सगळा रक्तरंजित इतिहास या खलिस्तानच्या मागणीसोबत जोडला गेला आहे. भारताचे एक लष्कर प्रमुख या खलिस्तानच्या हल्ल्यामध्ये पुण्यात या ठिकाणी मारले गेलेत. आणि असं असताना जर पुन्हा एकदा त्या खलिस्तानवाद्यांना शहीद ठरवलं जात असेल तर पुन्हा एकदा तोच खेळ खेळला जातो आहे का, जो पुढे जाऊन आपल्या देशासाठी घातक ठरणार आहे. जनरल अरुण कुमार वैद्य यांना ऑपरेशन ब्लू स्टार नंतर त्यांनी जी काही कारवाई केली होती याबद्दल एका मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं होतं की तुम्ही या कारवाईकडे कसं बघता, कारण या कारवाईबद्दल त्यावेळी देखील काही शंका किंवा मतमतांतरं व्यक्त केली जात होती. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं की माझ्या दृष्टीने परकीय शत्रूविरुद्ध शस्त्र उचलणं आणि देशातील अंतर्गत शत्रूविरुद्ध शस्त्र उचलणं यात कोणताही फरक नाही. जो व्यक्ती आपल्या स्वतःच्या बांधवांविरुद्ध, नागरिकांविरुद्ध, आपल्या संविधानाविरुद्ध आणि कायदेशीररित्या स्थापन झालेल्या सरकारविरुद्ध शस्त्र उचलतो तोही तितकाच शत्रू आहे आणि त्याला अत्यंत कठोर शिक्षा मिळायला हवी. आणि याच कर्तव्य कठोरपणाबद्दल जनरल अरुण कुमार वैद्य हे ओळखले गेले आणि त्यातूनच पुढे पुण्यातील या ठिकाणी त्यांची हत्या झाली. हत्येनंतर या ठिकाणी असलेलं हे त्यांचं स्मारक ते इतिहासाची साक्ष देत या ठिकाणी उभं आहे. खरं तर गिरीश महाजन यांनी या ठिकाणी येऊन हा इतिहास पुन्हा एकदा आठवायला हरकत नाही. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गुंजारी, ABP माझा, पुणे.